करीतो आम्ही कैला सादरे हो रंग नृत्यगले जानतेश्वरा रंगनिनाथ दयाया नृत्यगले जानतेश्वरा रंगनिनाथ दयाया नृत्यगले जानतेश्वरा रंगनिनाथ दयाया नृत्यगले जानतेश्वरा रंगनिनाथ दयाया नृत्यगले जानतेश्वरा रंगनिनाथ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु शुभकार्येषु सर्वदा शुभकार्येषु सर्वदा श्रीगणाधयाले देवासी सजना या मंगल समय देवासी सजना देवासी सजना पूर्ण श्रीगणाध यावे आज या क्षणा श्रीगणाध यावे आज या क्षणा
आपण दानव कितीही शक्तिशाली असलो तरी प्रत्येक वेळेला त्या साऱ्या देवतांकडून आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे. दैत्य हो ते देव आपल्याला अमरपणाचं वरदान देतात आणि करून अंमल दैत्यांचा वध करतात. देव 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 त्या देवाचे नाव ऐकतात तर पैसा मस्तकाचा दे. या देवाने मिळून आम्हा शूरवीर योद्धे कप्ताने मारले कप्ताने. या देवांचा पराभव करण्यासाठी मित्र हो आपल्याला शंभू महादेवाची भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेऊया
आणि त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करूया आणि त्याच इच्छित वराच्या जोरावर या साऱ्या देवतांचा पराभव करून या त्रैलोक्यात आपल्या सुरांचे साम्राज्य प्रस्थापित करूया. दैत्य हो, अगदी योग्य तोच मार्ग आहे. चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. तुमचा प्रसन्न झालाय. जो तुम्हाला हवा तो इच्छितवर मागून घ्या. देवादी देवा महादेवा, तुम्ही खरोखर आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड गुण तुम्हाला कोणापासूनही मरण येणार नाही असा म्हणूया. तथास्तु. देवादिदेव महादेव, माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जरी युद्धात तुटून पडले तरी ते पुन्हा निर्माण झाले पाहिजेत असा मला वर द्या. तथास्तु. हे प्रभो, हे शंभो, हे देवादी देवा महादेवा, प्रथम या पापराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावतो त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवली त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. मी तुला गजमुख देत आहे, त्यामुळे तुझे नाव गजासूर असे असेल. ते गजमुख जोपर्यंत तुझ्याकडे असतील तोपर्यंत तुला त्यात कोणीही पराभूत करू शकत नाही. तथास्तु. जय शिवशंभो. मी तुला 10 हात देत आहे, त्यामुळे तुझे नाव हे परासूर असे असेल. ते 10 हात जोपर्यंत तुझ्याकडे असतील तोपर्यंत तुला त्यात कोणीही पराभूत करू शकत नाही. जय शिवशंभो. तथास्तु. तू तर माझ्या भस्मापासून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तुझे नाव भस्मासूर असे असेल. तुझ्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचा तिथेच भस्म होईल. शंभो, शंभो.
नारद म्हणजे कैलीचे मूळ घर. सकाळी स्नान संध्यापत्री व वामकस्ता विनाधारण केला आणि भोगावतीला गेलो. भोगावती मातेचे दर्शन घेतले आणि सरळ आलो माता पित्यांच्या दर्शनाला. काय ते सुंदर दृश्य. शेष विष्णू शेषावरती आरूढ झाले होते. माता लक्ष्मी त्यांच्या चरणसेवा करत होत्या. त्यांच्याच बेबीतून निघालेल्या तेजस्वी कमलामध्ये माझे पितामह ब्रह्मदेव बसले होते. त्यांचे दर्शन घेतले आणि सरळ आलो भूतलावरती. नारायण नारायण. भूतलावरती येण्याचे कारण म्हणजे महादेवाने 3 दैत्यांची निर्मिती केली. पाताला टिपरासूर, भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर. ह्या 3 दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आता तिथे जाऊन त्यांचे समर्थन तर केलेच पाहिजे. नारायण नारायण. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नावाले ओटी सुख भारावले, तुझे नावाले ओटी सुख भारावले, तुझे नावाले ओटी. आवाजरीचे हवे जसे जुई फूल, आवाजरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओटी सूर्य भारावले, तुझे नाव आले ओटी सूर्य भारावले, तुझे नाव आले ओटी. नको धान पिपळाविना नको भिन्न राग, नको धान पिपळाविना नको भिन्न राग. झोपेत तुझे नाव आले ओटी सूर्य भारावले, तुझे नाव आले ओटी सूर्य भारावले, तुझे नाव आले ओटी. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओटी सूर्य भारावले, तुझे नाव आले ओटी सूर्य भारावले, तुझे नाव आले ओटी. या शंभो महादेवाच्या वाटाने आपण दानव आता अमर हो. हे दानव अथवा मानव लहानपासून आपला मृत्यूच नाही. या साऱ्या दिनामध्ये आपण अमर हो. अमर. नारायण नारायण नारायण. तव नामाच्या जपता माळा, तव नामाच्या जपता माळा, धन्य जगी झाले, धन्य जगी झाले मुखिया. नाम प्रभुचे जागले मुखिया, नाम प्रभुचे जागले मुखिया, नाम प्रभुचे
आनंद कोणता दिसतोय तुमच्या? अरे अर्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आधी नाव हा मतदान मानते असं, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नाथा, त्या शंभो महादेवाच्या वनानं आम्ही दारव आता अमर हो. या खंडात नामती आमचा मृत्यूच नाही. नारायण नारायण, म्हणजे दैत्य हो महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. होय, अगदी बरोबर. नारायण नारायण, दैत्यराज वर प्राप्त करून घेतलाच खरा, परंतु त्या वराची प्रचिती. नारायण नारायण, वराची प्रचिती याचा अर्थ समजतो नाही. दैत्यराज गजासूर, महादेवाने दिलेल्या वराची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा. आणि दैत्य हो, त्या इंद्राची अमरावती आपण काबीज करून घ्या. दैत्य हो, नादाना अगदी योग्य तोच मार्ग दिला आहे. चला आता चालू इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. दैत्य एक प्रजापती अर्थात 33 कोटी देव, 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी ही अमरावती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या सुख समाधानानं चालले आहे. माझ्या या अमरावतीची प्रचिती विश्वकर्माने निर्माण केली तेव्हापासून ह्या अमरावतीचा राजा हा देवेंद्र. पण का कुणास ठाऊक आज कित्येक दिवस झाले त्या रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभे अगं ये रंभे. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली छाया. हो नाचू धुंद झाली छाया. धुंद झाली छाया. हो नाचू धुंद झाली छाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. नाचू धुंद झाली काया. रंबासाजे 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 श्रम झाली माया. नाचू धुंद झाली काया. श्रम झाली माया. नाचू धुंद झाली काया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया.
झाली काया जागया ग सया निरोनी घुंगरू बांधू पाया जागया ग सया निरोनी घुंगरू बांधू पाया खुदा तूने धुंद घाली काया खुदा तू धुंद घाली काया धुंद घाली काया खुदा तू धुंद घाली काया नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी नारायण नारायण देवेंद्र आपण इथे रंगाच्या नृत्य गायनामध्ये रंग झाला आहात मात्र भूतलावरती फार मोठा हाकार माजला आहे म्हणूया हाकार म्हणजे काय समजलो नाही देवेंद्र भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे आणि ते तिन्ही दैत्य आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहेत तरी आपण सावध राहावं दैत्य दैत्य हा शब्द ऐकताच तर पायाच्या मस्तकाला जाऊन दिसते आतापर्यंत काही दैत्यानुसारी केली पण या देवेंद्राने त्यांचा वेळ समाचार घेतला या देवेंद्राला पराभूत करणं सहज सोपे नाही म्हणून आपण योग्य ते वेळी आलात आणि आम्हाला सावध केलं तुमचं हे प्रमाण असेच चालू ठेवा देवेंद्र मी माझं कर्तव्य पूर्ण केलं बाकी या प्रजेची काळजी तर तुम्हालाच घ्यायची आहे देवेंद्र तर मला येण्यास अनुमती द्यावी नारायण 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 एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल थांबे हे आपली दिशा बदलेल पण या देवेंद्रने उचललेलं पाहून कधीच मागे घेणार नाही महादेवाच्या वराने हा हात प्राप्त आहे जोपर्यंत
आतापर्यंत माझ्याजवळ जात आहेत हे लोक तशी कोणती शक्ती नाही जी या टिपुरासुराचा पराभव करू शकेल हे ध्यानात ठेव. म्हणजे तुला दुर्बुद्धी सुचली म्हणायची. अरे दैत्यराज, तुझा आता अंतकाळ जवळ आला आहे, म्हणूनच तुला दुर्बुद्धी सुचली. तुझ्या शातडावर पाय ठेवून तुझ्या या अमरावतीचा विध्वंस करेल. स्वीकार रणांगण. म्हणजे त्या शब्द देवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करून त्याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपुरासुर आणि आता साचा तो पाताळात साम्राज्य वाढवण्यासाठी असुर सम्राट टिपुरासुर
प्रथम तुझं स्वागत आहे. महादेवा, एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास सोडून पाताळात निघून जा. दत्तराज, या कैलासाची गणना अखंड त्रिभुवनात केली जाते आणि हे पवित्र स्थान मी कदाही गमवू शकत नाही. महादेवा, अथवा तुझ्या त्या मार्गाला त्यामध्ये माणसाची प्रेमाच्या जाळे केलेस आणि याच्यावरती तुझी आज मागणी नाही म्हणून परवाती ही वागलास. दत्तराज, तू जरा दक्ष गुलाबचा आणि सुखाने राज्य कर. महादेवा, समुद्राबंधनाच्या वेळी देखील तुम्ही देवाने आम्हाला फसवलं. याचा बदला घेतल्याशिवाय हा दत्तराज शांत बसणार नाही. दत्तराज, आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत म्हणून या कैलासाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य देवांकडून वर मागून देवांवरती स्वारी करता. महादेवा, ठीक आहे, मी तुझ्याबरोबर युद्ध करायला तयार आहे. अविलंब कशाला, हो म्हणा तयार. ठीक आहे महादेवा. माझ्या युद्धातून पळून गेले. आता या खंडभूताचा राजा दत्तराज गजासूर कित्येक दिवसाची देवरूपी राज्य स्थापन करण्याची तेही महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवांना शक्य झालं. आता आम्ही या खंडभूताचे राजे झालो. राजे नारायण 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 जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी
आणि तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललायस बघ. पण दैत्यराज, मी काय सांगतो ते नीट आहे. जर का तुला हे सारे त्रिभुवन जिंकायचे असेल तर दैत्यराज तू असं कर, तुझे हे गजमुख आणि टिपरासुराचे 10 हात जर का एकत्र आले तर या अखंड त्रिभुवनामध्ये तुला कुणीही पराभूत करू शकणार नाही. नारायण नारायण. नारदा, सोपतोच बघ कळीचा नारद. मग दैत्यराज, वेळ कशाला, असा त्या टिपरासुराकडे जा आणि त्याचे 10 हात तू त्याच्याकडून घेऊन ये आणि या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशीच चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण नारायण. नारदाने तर योग्य तोच मार्ग दिलाय. असाच जातो टिपुरासुराकडे, त्याचे 10 हात घेऊन त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करतो. एक विनंती घेऊन आलो आहे. तुझ्या राहत म्हणा दे, माझ्या देशमुखाची तुला जेव्हा गरज लागेल ते मी तुला देईन. शांत हो मित्र गजासुरा. प्रथम या पाताळामध्ये टिपरासुराच्या दरबारात तुझं स्वागत आहे. मित्र गजासुरा, माझ्या 10 हाताच्या पराक्रमाने सारे देव भयभीत झाले. माझे 10 मित्र द्यायला तयार आहे. ठीक आहे मित्रा, चल या देवांच्या राज्यांवरती स्वारी करूया. हर हर शिव शंकर, हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. 4 धामांचा तुझा महिना स्वर्गाहून सुंदर. 4 धामांचा तुझा महिना स्वर्गाहून सुंदर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. 4 धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. 4 धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. 4 धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. 4 धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. हे देवाती देवा महादेवा, या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. मुनिवर्य, आज कसं काय येणं केलात? महादेवा, आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. तो गजासुर दैत्य त्या टिपरासुराचे 10 हात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा, त्या टिपरासुर दैत्याला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा, तो टिपरासुर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण वरुण देवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पडायला सांगूया. म्हणजे महादेवा, तो टिपरासुर दैत्य पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. महादेवा, चला तर आपण त्या वरुण देवांची भेट घेऊया. चला महादेवा, चला.
गजासुर दट्टा तू माझ्या बलाने फार उन्मत्त झाला आहेस. तुझे 10 हात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा काळ हा निश्चितच. महादेव, जरी माझे मरण माझ्या समोर असले तरी अशोरवीर योद्धा टिपरासूर हे रणांगण सोडून कधीच जाणार नाही. महादेवा, मी तुझ्यावर युद्धास तयार आहे. मग विलंब कशाला? शिकार रणांगण. तुझी शेवटची इच्छा काय आहे? महादेव, तुम्ही देवता ज्या देवतेचे प्रथम पूजन करता त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे. ही माझी शेवटची. दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होईल. त्याचे घरोघरी पूजन केले जाईल. त्यानंतर पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. त्यानंतर तुला त्याचे दर्शन होईल. मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळा सुटले आहे. या खंड जीवनाचा राजा भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण नारायण सोडून दे रे मेरा गर्व अभिमान. सोडून दे रे मेरा गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान.
भस्मासूर, आपल्या भीतीने हे सारे देव कसे साईरा वाईरा पळत सुटले आहेत? अरे नारदा, सारे देव घाबरणारच. अरे नारदा, घाबरणारच. अरे दैत्यराज, मी काय सांगतो ते नीट ऐक. जर का तुला हे सारे त्रिभुवन जिंकायचे असेल तर तू असं कर, गजासुराकडे जा आणि त्याचे गजमुख तू त्याच्याकडून घेऊन ये आणि या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर आणि त्या देवांचे राज्य तू काबीज करून घे. अरे नारदा, अगदी योग्य मार्ग दिलास. असतात जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन त्या साऱ्या देवांवरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? अरे भस्मासुरा, मी तुझ्या भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट अडून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंबोरा जमीनग्रस्त करून टाकील. नीट लक्षात ठेव. येत आहे नारदा, येत आहे. हा भस्मासूर दैत्य तर गजासुराचे गजमुख घेऊयाच गेला आहे. आता युद्ध पाहिला आपण तर ह्याच्या मागोमाग गेलंच पाहिजे. नारायण नारायण नारायण. माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिपुरावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझे गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग चला चला दैत्यराज, असं जाऊन साऱ्या त्रिपुरावरती स्वारी करतो. गजासूर दैत्या, तू माझ्या वराने फार उन्मत्त झाला आहे. तुझे गजमुख तो भस्मासूर घेऊन गेला आहे, त्यामुळे तुझा काळ हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गजमुख नसेल तरी मी युद्धात माघार घेणार नाही. मग विलंब कशाला? ठीक आहे महादेवा, ठीक आहे. दैत्यराज, तुझी शेवटची इच्छा काय आहे? महादेवा, मी मरण्यास तयार आहे. माझ्या अंगाची हाडांचे मणी तुम्ही तुमच्या घरात सतत परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा. तथास्तु.
या नर देहाचा किती करशील वेडा भरोसा तू या नर देहाचा अजून तुला कळला नाही काय अजून तुला कळला नाही काय किती करशील वेडा भरोसा किती करशील वेडा भरोसा अरे या नर देहाचा अजून तुला कळला नाही काय माता अजून तुला कळला नाही काय किती करशील वेडा भरोसा किती करशील वेडा भरोसा या नर देहाचा अजून तुला कळला नाही काय माता अजून तुला कळला नाही काय माता नारायण नारायण. अहो भस्मासुर दैत्य, या नारदाचा प्रणाम स्वीकार करा. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळ लाव्या नारद या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन म्हणजे निश्चितच काही ना काही संकेत असणार. बोल नारदा बोल, असा कोणता संकेत घेऊन आलायस ते? अहो राजे, या साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे राजे झालात. अरे नारदा, आहेच या त्रिगुणाचा राजा मी. अगदी खरं बोललास बघ, या अखंड त्रिगुणाचा राजा झालास. परंतु नारायण नारायण नारदा, आणि परंतु याचे चुटके मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल, नाही तर त्या साऱ्या देवांच्या अगोदर मी तुझा नारायण नारायण. अरे भस्मासुरा, तू या नारदाचा भस्म करणार? नारायण नारायण. अरे नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय? या चिपळ्या आणि हा भस्मासुरा तंबुरा इतकंच. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि ह्या चिपळ्या. अरे नारदा, दिला तुला मी जीवदान दिलं नारदा. अरे भस्मासुरा, या राजाचा राजा झालास. मात्र या राजाला एखाद्या गोष्टीची उणीव मात्र नक्की भासत आहे. अरे नारदा, अशी कोणती उणीव आहे? बोल बोल तू. अरे भस्मासुरा, या अखंड राजाचा राजा झालास. मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नारदा, या भस्मासुराच्या राजाला एखाद्या राणीची गरज तर आहे. बोलणार तर बोल. अरे अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभेल? अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानीमध्ये एकच आहे, ती म्हणजे महादेवांची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा, त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राजाची राणी बना. अरे नाथा, ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैराग्याच्या पार्वतीला उचलून घेऊन येतो. येत आहे नाथा, मी येत आहे. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक? त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटल आहे. आता हे पाहिला, आपण तर कैलासावर गेलंच पाहिजे. भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे.
मुखी ते घ्यावे भजनी तवला गावे हरिनाम मुखी ते घ्यावे भजनी तवला गावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी भवसागर मान कराया नाम मुखी ते घ्यावे भवसागर मान कराया नाम मुखी ते घ्यावे हरि नाम मुखी ते घ्यावे भजनी तवला गावे हरि नाम मुखी ते घ्यावे भजनी तवला गावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हे शंभो महादेवा प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार कर। हे भोलेनाथा माझी आपणास एक विनंती आहे, हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर। दत्तराज तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहेस। महादेवा अजूनही वेळ निघून गेलेली नाही, हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा नाही तर दत्तराज या खंड त्रिभुवनात हा महादेव विश्वविजेता आहे। तुझ्यासारखे कित्येक दत्त नावाचं माझ्याकडे तुडवलंय। महादेवा तुला लाज वाटली पाहिजे देव पण मिळवायला। अरे देव देव म्हणणारे तुम्ही सारे देव प्रत्येक वेळेला काही ना काही कपट करून आमचा विनाश केला आहे। महादेवा तुला माफी नाही। दत्तराज अधर्म आणि अधर्माचा संघर्ष आहे, तिथे तुझा विनाश हा निश्चितच। महादेवा धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही। अरे सारी पाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास, तुला लाज वाटली पाहिजे की तुला मुळी शोभत नाही। दत्तराज तुझा तुला आतंकपणा शोभेल। करून दे, आला बोले परत जा। आतंक म्हणे आतंक या सृष्टीचा संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस। अरे तुम्ही देवता आणि दानवांना वरदान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा। महादेवा तुझा मृत्यू हा निश्चितच। दत्तराज मी तुला अभय देण्यास तयार आहे, आला बोले परत जा। महादेवा असेल जगायचं तर इथून निघायचं नाही तर दत्तराज विलंब कशाला, ओ मानव तयार।
मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील? माझी एक अट आहे. बोल. अगं अशी कोणती अट आहे तुझी? मी नृत्य करेन, तुझी तू नृत्य करून दाखवायला लागते. अगं सुंदरी, तुझ्यासाठी हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.